जिंतूर शहर उद्या कडकडीत बंद ठेवावे म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून आव्हान। दिल्ली येथे जंतर मंतर येथे सोनम वांगचुक याच्या वतीने नीट परीक्षेमध्ये पेपर लीक झाले, त्यामुळे त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावे या प्रमुख मागणीसाठी जे आंदोलन मागील 23 दिवसापासून सुरू आहे, त्यातच या ठिकाणी 2 दिवसापूर्वी विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने जाचक या ठिकाणी लाठीचार करून त्यांना जखमी केले। त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र 23 जुलै रोजी कडकडीत बंद करणार असल्याची हक्क त्यांच्या वतीने देण्यात आली होती। दरम्यान आज दिनांक 22 जुलै रोजी जिंतूर तहसीलदार तसेच या ठिकाणी जिंतूर पोलीस स्टेशन तसेच जिंतूर येथील व्यापारी महासंघ यांना वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेते मंडळीने एक निवेदन देऊन त्यांनी माहिती कळवलेली आहे की उद्या दिनांक 23 जुलै रोजी म्हणजेच या ठिकाणी उद्याच्याला गुरुवारी जिंतूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ हे कडकडीत बंद ठेवून केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येणार असून त्या ठिकाणी नीट पेपर लीक झाले, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्यासारखं शेवटचं टोकाचं पाऊल उचललं। त्यामुळे संतापाची लाट उसळलेली असताना या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी लाठीचार्ज करून अनेक विद्यार्थ्यांना जखमी केले। या निषेधार्थ उद्याच्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिंतूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे। तरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सतीश वाकळे यांच्या वतीने जिंतूर शहरातील सर्व व्यापारी तसेच नागरिकांनी या बंद मध्ये सहभागी नोंदून आपले बाजारपेठे 1 दिवसासाठी बंद ठेवून शासन प्रशासनाचा निषेध करावे म्हणून त्यांनी आव्हान केलेलं आहे। पुढील भाग आज आहे की आता उद्याच्या दिवसात जिंतूर शहर बाजारपेठे कितपत या ठिकाणी बंद ठेवण्यात यशस्वी होते हे बघणे महत्त्वाचे ठरेल। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र महेश देशमुख सोबत मी शेख अली, जिंतूर, परभणी।